तर नमस्कार मित्रांनो, मी तुषार तांबारे आपलं स्वागत करतो आपल्या आधुनिक युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर। तर आता जो टॉपिक आहे तो म्हणजे की जे आपले बकरे म्हणा, शेळ्या म्हणा, त्यांच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन होत असते। कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की पाणी येत असते खूप, तर आणि कधी घाण येत असते खूप त्या डोळ्यामधून, किंवा त्या डोळ्यामध्ये डोळा जे पांढरा होत असतो। तर हे जे तुम्हाला तीन प्रकारचे तीन लक्षण सांगितले, तर हे एकच नसून वेगवेगळे आहेत आणि याच्यावर जे ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंट सुद्धा वेगवेगळं आहे। तर आज आपण बघू। मी याच्याबद्दल 2 शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत, कारण माझ्या एका बोकडाला झाला आहे म्हणून, आणि तो आता क्युअर झाला म्हणून मी हा फुल व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला डिटेल माहिती हवी की काय झालं तर कोणती औषधं वापरायची। तर सुरुवातीला जर तुमच्या बोकडाला फक्त आणि फक्त जर डोळ्यामध्ये पाणी येत असेल, म्हणजे फक्त डोळ्याला पाणी येत आहे जास्त, दुसरं काहीही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही सिप्लॉक्स डी बघा, सिप्लॉक्स डी हा माणसाचा ड्रॉप आहे। तर हा स्वस्त आणि एक नंबर आय ड्रॉप आहे, तुम्ही वापरू शकता। जास्त नाही, 30 रुपये की 29 रुपयाचा ड्रॉप आहे बस। तर याला तुम्ही सकाळ दुपार आणि सायंकाळ तर 3 वेळा जरी टाकले तरी 1 किंवा 2 दिवसामध्ये तुमच्या ज्या पात्राचे जे डोळ्यातून पाणी येणार ते संपूर्णपणे जे आहे ते थांबून जाईल व नीट होईल। परंतु जर का तुमच्या पात्राचं पाणी ठीक आहे, पाणी गेलं पण घाण येत आहे, तर घाण येऊन राहिली तर ते घाण याने जाणार नाही। हो, घाण येतं त्यासाठी दुसरी ट्रीटमेंट करावं लागेल। तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, तर खूप घाण येत असेल तर त्याची डिवॉर्मिंग करावं लागेल। तर डिवॉर्मिंगसाठी तुम्हाला माहीत आहे आपण अल्बोमार वापरत असतो। अल्बोमारचा 5 ml चा डोस तुम्ही 15 ते 20 ml च्या बॉडी वेटसाठी तुम्ही घेऊ शकता खूप चांगल्या प्रकारे, आणि तेही उपाशी पोटी त्या सकाळच्या वेळेस, म्हणजे त्याची डिवॉर्मिंग होऊन जाईल। जे वाम असतात पोटातले ते जास्त झाले की डोळ्यावर परिणाम होतो, त्याकरिता सुद्धा ते घाण येऊ शकते। तर घाण सुद्धा जर जास्त असेल तर तुम्ही डिवॉर्मिंग करू शकता। व हां, झेंटामायसिन हा नावाचा ड्रॉप आहे, हा ड्रॉप तुम्ही तेव्हा वापरू शकता, तेव्हा सिप्लॉक्स डी नाही वापरायचा। घाण येत असेल तर झेंटामायसिन वापरायचा। याला सुद्धा सकाळ दुपार आणि सायंकाळ तुम्ही आपल्या जे पाटरू आहे किंवा शेळी आहे याच्या डोळ्यामध्ये तुम्ही टाकू शकता, याने सुद्धा चांगला रिझल्ट मिळत असतो। तर आपल्याला दोन्ही पण नाही कळालं होतं, कारण मग नंतर आपल्याला काय झालं की पाटाचा जे डोळा आहे ते पांढरे यायला लागलं, आणि दुसऱ्या दिवशी त्या पाटाला असं म्हणजे धुंद दिसत होतं, तो बरोबर नव्हता चालत, त्याला म्हणजे दिसत नव्हतं। आपण त्याला स्वतः पकडून 2 दिवस जे आहे ते इकडे तिकडे नेला आहे त्याला, तो फक्त चाऱ्याला स्पर्श करून चारा खात होता, त्याला दिसत नव्हतं। तर अशा वेळी काय करायचं, जर डोळा जर पांढरा झाला तर त्याला इन्फेक्शन म्हणतात, त्याच्यामध्ये वॉर्मचा किंवा कुठलाही प्रादुर्भाव त्याच्यामध्ये नसतो, तर त्याच्यामध्ये जे आहे ते डोळ्यात इन्फेक्शन आहे। तर तेव्हा काय करायचं, तर मस्टडीज हा रोग तुम्ही ऐकला असेल, सहसा दूध उत्पादक जे आहेत त्यांना माहीत आहे, कारण गाईमध्ये जे थन असतात ते ब्लॉक होत असतात, शेळ्यामध्ये पण होत असतात, ते त्याला मस्टडीज म्हणतात। तर मस्टडीजचं आपण हे बघू शकता, पेंडिस्ट्रीन, तर हे आपण वापरत असतो। असं ट्यूब असते आणि हे त्याच्यासोबत लावायला मिळत असतं, आपण त्या थनामध्ये टाकत असतो आणि आतमध्ये टाकतो, म्हणजे अंदरचे जे पूर्ण जर्म्स आहे किंवा इन्फेक्शन आहे ते नाहीच होत असते। तर त्या डोळ्यातले सुद्धा जे इन्फेक्शन आहे ते नाहीसे करण्यासाठी हा जो पेंडिस्ट्रीन आहे याला सुद्धा तुम्ही सकाळ दुपार आणि सायंकाळ 3 वेळा जर त्याच्या डोळ्यात टाकलं तर त्याच्या डोळ्यातले सुद्धा जे इन्फेक्शन आहेत ते चांगल्या पद्धतीने क्युअर होऊन जाते, व तुमचा पाठरू सुद्धा 2 ते 3 दिवसामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने दिसायला लागेल। परंतु तुम्ही रुटीन फॉलो करा, व यानंच होणार नाही तर जे आपण तुम्हाला झेंटामायसिन सांगितलं, हे झेंटामायसिन हा काय करते, तर डोळा साफ करते, ह्या इन्फेक्शनला क्युअर करेल, पण डोळ्याला साफ करायचं काम हे करते। आणि दिवसातून 1 वेळा त्याच्या डोळ्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे, तुरटीच्या पाण्याने धुतलं तर आणखीच चांगलं। तर आणि त्याच्यासोबत 2 दिवस आपल्याला ऑक्झलिन हे बघू शकता, ज्याला आपण दुखण्यावर वापरत असतो, पॅरासिटामोल आहे याच्यामध्ये आणि निमॅसोलाइड आहे। तर हे अर्धी गोळी तुम्ही आपल्या पाठराला किंवा शेळीला ज्याला सुद्धा इन्फेक्शन झालं आहे त्याला देऊ शकता, अर्धी सायंकाळी व अर्धी सकाळी, 2 टाइम द्या। एकदम 2 दिवसामध्ये क्युअर होऊन जाईल। मी तुम्हाला रिझल्ट सुद्धा दाखवतो या व्हिडिओच्या समोर, की आपलं जे पाठरू आहे त्याला इन्फेक्शन कसं झालं होतं व आता क्युअर झाल्यावर किती चांगलं दिसतंय ते। तर ठीक आहे, अशाच माहितीसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तेव्हापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।